मित्रांनो, कधी तुम्ही असा विचार केला आहे का की आपल्या आयुष्यातील अनेक समस्या, ताण, भीती, अपयश, नाती तुटणं किंवा अगदी काही आरोग्याच्या समस्या सुद्धा यांचा संबंध आपल्या विचारांशी असू शकतो? कल्पना करा, दोन व्यक्ती आहेत. पहिली व्यक्ती नेहमी म्हणते, माझं नशीब खराब आहे, माझ्याकडून काही होत नाही, लोक मला कधीच समजत नाहीत. आणि आश्चर्य म्हणजे त्याच्या आयुष्यात खरोखर तसंच घडत राहतं. आता दुसरी व्यक्ती बघा, ती म्हणते, मी शिकतो आहे, मी माझं आयुष्य बदलू शकतो, संधी माझ्याकडे येत आहेत. आणि हळूहळू त्या व्यक्तीचं आयुष्य बदलायला लागतं. मग प्रश्न असा आहे, आपले विचार खरंच आपल्या आयुष्याला आकार देतात का? याच प्रश्नाचं अत्यंत प्रभावी उत्तर देणारं जगप्रसिद्ध पुस्तक आहे यू कॅन हील युअर लाईफ. हे पुस्तक सांगतं की आपण आपल्या मनातील विचार, विश्वास आणि भावना बदलल्या तर आपण आपलं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या पुस्तकातील सर्वात शक्तिशाली आणि आयुष्य बदलणाऱ्या कल्पना समजून घेणार आहोत. मित्रांनो, यू कॅन हील युअर लाईफ हे सेल्फ हेल्प जगातील सर्वात प्रभावी पुस्तकांपैकी एक आहे. हे पुस्तक लिहिलं आहे लुईस हे यांनी. लुईस हे यांचं आयुष्य सुरुवातीला खूप कठीण होतं. त्यांनी बालपणात गरिबी, अत्याचार आणि अनेक मानसिक संघर्ष अनुभवले. नंतर त्यांच्या आयुष्यात एक मोठा धक्का बसला. त्यांना कॅन्सर झाला. पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी स्वतःच्या विचारांचा, भावनांचा आणि मानसिक पॅटर्नचा अभ्यास केला. आणि त्यांना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली. आपल्या आयुष्यातील अनेक समस्या आपल्या विचारांमधून निर्माण होतात. पण चांगली बातमी अशी आहे, आपण ते विचार बदलू शकतो. आणि जेव्हा विचार बदलतात, तेव्हा आयुष्य बदलायला सुरुवात होते. मित्रांनो, या पुस्तकातील सर्वात मोठा सिद्धांत आहे, आपले विचार आपले वास्तव तयार करतात. आपण दिवसभर मनात काय विचार करतो, तेच हळूहळू आपल्या आयुष्याचा अनुभव बनतं. उदाहरण बघा, एक व्यक्ती आहे जो सतत म्हणतो, मी अपयशी आहे. हळूहळू त्याचा मेंदू त्यावर विश्वास ठेवायला लागतो. आणि मग तो प्रयत्न करणंही सोडून देतो. पण दुसरी व्यक्ती म्हणते, मी शिकतो आहे, मी दररोज सुधारतो आहे. आणि त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढतो. म्हणून लुईस हे म्हणतात, तुमचे विचार बदलले की तुमचं आयुष्य बदलतं. मित्रांनो, अनेक लोक आयुष्यभर एक मोठी चूक करतात. ते स्वतःवर प्रेम करत नाहीत. ते स्वतःला सतत दोष देतात. मी चांगला नाही, मी पुरेसा नाही, मी काहीच करू शकत नाही. पण लुईस हे म्हणतात, स्वतःवर प्रेम केल्याशिवाय आयुष्य बदलणं शक्य नाही. सेल्फ लव्ह म्हणजे स्वतःला स्वीकारणं, स्वतःला माफ करणं, स्वतःची काळजी घेणं. एक छोटा प्रयोग करा. दररोज आरशात बघून स्वतःला सांगा, मी स्वतःवर प्रेम करतो, मी योग्य आहे. सुरुवातीला थोडं विचित्र वाटेल, पण हळूहळू तुमचं मन ते स्वीकारायला लागेल. मित्रांनो, अनेक लोक त्यांच्या समस्यांसाठी इतरांना दोष देतात. माझे आई-वडील कारणीभूत आहेत, समाज कारणीभूत आहे, नशीब कारणीभूत आहे. पण लुईस हे म्हणतात, आपण आपल्या आयुष्याचे निर्माते आहोत. याचा अर्थ असा नाही की सगळं आपल्या नियंत्रणात आहे. पण एक गोष्ट नक्की आहे, आपण कसा विचार करतो हे आपल्या नियंत्रणात आहे. आणि जेव्हा आपण जबाबदारी स्वीकारतो, तेव्हा खरा बदल सुरू होतो. मित्रांनो, अनेक लोकांच्या मनात खूप राग आणि दुःख असतं. कुणीतरी आपल्याला दुखावलं असेल, कुणीतरी आपल्याशी चुकीचं वागलं असेल, आणि आपण तो राग वर्षानुवर्ष मनात ठेवतो. पण लुईस हे म्हणतात, राग ठेवणं म्हणजे स्वतःलाच शिक्षा करणं. फॉरगिव्हनेस म्हणजे त्या व्यक्तीचं समर्थन करणं नाही, तर स्वतःला त्या भावनेतून मुक्त करणं. जेव्हा आपण माफ करतो, तेव्हा आपलं मन हलकं होतं. मित्रांनो, आपण स्वतःशी कसं बोलतो याचा खूप मोठा परिणाम होतो. उदाहरण, जर तुम्ही सतत म्हणत असाल, मी करू शकत नाही, तर तुमचा मेंदू ते खरं मानायला लागतं. पण जर तुम्ही म्हणालात, मी शिकतो आहे, मी प्रयत्न करतो आहे, तर तुमचा आत्मविश्वास वाढतो. म्हणून लुईस हे सांगतात, तुमचे शब्द तुमचं भविष्य तयार करतात. मित्रांनो, या पुस्तकातील एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे ॲफर्मेशन्स. ॲफर्मेशन्स म्हणजे सकारात्मक वाक्य जी आपण स्वतःला सांगतो. उदाहरण, मी आत्मविश्वासी आहे,
माझं आयुष्य सुंदर आहे, संधी माझ्याकडे येत आहेत. हे फक्त शब्द नाहीत, हे तुमच्या मेंदूला नवीन विश्वास शिकवतात. मित्रांनो, अनेक लोक त्यांच्या भूतकाळात अडकून राहतात. माझं बालपण कठीण होतं, मी आधी अपयशी झालो. पण लुईस हे सांगतात, भूतकाळ तुमचं भविष्य ठरवत नाही. प्रत्येक दिवस हा नवीन सुरुवात असू शकतो. मित्रांनो, या पुस्तकाचा मुख्य संदेश खूप साधा आहे. तुमचं मन म्हणजे एक बाग आहे. जर तुम्ही तिथे नकारात्मक विचार पेरले तर तिथे भीती आणि ताण उगवेल. पण जर तुम्ही सकारात्मक विचार पेरले तर तिथे आत्मविश्वास आणि आनंद वाढेल. आता प्रश्न असा आहे, हे आपल्या आयुष्यात कसं लागू करायचं? इथे 5 सोपे स्टेप्स आहेत. पहिला स्टेप, दररोज सकारात्मक ॲफर्मेशन्स बोला. दुसरा स्टेप, स्वतःशी नकारात्मक बोलणं थांबवा. तिसरा स्टेप, भूतकाळातील लोकांना माफ करा. चौथा स्टेप, दररोज स्वतःसाठी थोडा वेळ काढा. पाचवा स्टेप, स्वतःवर प्रेम करण्याची सवय लावा. मित्रांनो, या पुस्तकातील सर्वात महत्त्वाचे धडे, तुमचे विचार तुमचं आयुष्य तयार करतात. स्वतःवर प्रेम करणं अत्यंत आवश्यक आहे. भूतकाळ तुमचं भविष्य ठरवत नाही. माफ करणं म्हणजे स्वतःला मुक्त करणं. सकारात्मक ॲफर्मेशन्स तुमचं मन बदलू शकतात. मित्रांनो, कल्पना करा, जर तुम्ही आजपासून तुमचे विचार बदलायला सुरुवात केली तर 1 वर्षानंतर तुमचं आयुष्य किती वेगळं असू शकतं. तुम्ही अधिक आत्मविश्वासी असू शकता. तुमची नाती चांगली असू शकतात. तुमचं मन अधिक शांत असू शकतं. आणि हे सगळं सुरू होतं एका विचारापासून. म्हणून आजपासून स्वतःला एक वाक्य सांगा, मी माझं आयुष्य बदलू शकतो. कारण खरंच, यू कॅन हील युअर लाईफ. हीलिंग प्रेयर, मराठी नरेशन व्हर्जन. मित्रांनो, आता लुईस हे यांनी सांगितलेली एक सुंदर हीलिंग प्रेयर ऐका. ही प्रार्थना आपण मनापासून बोलली तर आपल्या विचारांमध्ये आणि भावनांमध्ये सकारात्मक बदल घडू शकतो. मी स्वतःवर प्रेम करतो. मी स्वतःला पूर्णपणे स्वीकारतो. मी माझ्या भूतकाळाला माफ करतो. मी माझ्या शरीरावर प्रेम करतो. मी सुरक्षित आहे. माझं आयुष्य प्रेम, शांती आणि आनंदाने भरलेलं आहे. मी दररोज अधिक मजबूत, अधिक शांत आणि अधिक आनंदी होत आहे. मित्रांनो, जर तुम्ही ही प्रार्थना दररोज काही मिनिटे मनापासून म्हणायला सुरुवात केली तर हळूहळू तुमच्या मनात सेल्फ लव्ह, कॉन्फिडन्स आणि पॉझिटिव्हिटी वाढायला लागेल.